नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जनावरांना लंपी रोगापासून वाचवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता राज्यामध्ये जनावरांचा हा लंपी रोग आहे, हा पुन्हा लंपी रोगाने होण्याची पुन्हा चालू आहे. म्हणजेच की बाधित जनावरांचे तत्काळ विलगीकरण करा, म्हणजेच की जनावरांना वेगळे करा, निरोगी जनावरांपासून दूर करा व शक्य असल्यास स्वतंत्र गोठ्यात ठेवा. बाधित आणि निरोगी जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती वेगळे असावेत. एकाच व्यक्ती असल्यास बाधित जनावरांपासून आल्यानंतर हात पाय व कपडे स्वच्छ धुवावेत आणि गोठ्यांची स्वच्छता करावी. म्हणजेच की गोठा हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. लंपी रोग पसरवणारे गोमाशी, गोचीड आणि डास यांच्यावर नियंत्रण ठेवा. ढगाळ व ओलसर वातावरणास विशेष स्वच्छ राखा व गोठ्यात आणि परिसरात कीटकनाशकांची किंवा फवारणी करा. गोठा आणि किंवा आसपासची पाणी साचू देऊ नका. गोठ्यांच्या आसपास तुम्ही पाणी साचू देऊ नका. आहाराची काळजी कशी घ्यावी, तर लंपी हा औषधी उपचाराने 20% तर काळजी आणि व्यवस्थापनामुळे 80% बरा होतो. औषधासोबतच जनावरांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. जनावरांना ऊर्जायुक्त आणि सकस आहार द्या. पशु आहारास 2 ते 3 भाग वैरण आणि 1 ते 3 भाग पशुखाद्य ठेवावे. जनावरांच्या शरीराची खनिजाची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज 50 ग्रॅम चिलेटेड खनिज मिश्रण द्यावेत. आणि लंपी रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी जनावरांना तत्काळ लसीकरण करून घ्यावे. लंपी व्हायरस हा गोट वॅक्स व्हायरस कुटुंबातील असल्यास सध्या गोट वॅक्स म्हणजेच की गोट पॉक्स लस प्रतिबंधक म्हणून वापरली जाते. गोट पॉक्स लस. धन्यवाद.